उबाठावरच्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांनी आता घुमजाव केलाय। माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिलंय। उबाठाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते विधान केलं होतं असं गायकवाड म्हणाले। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर संजय गायकवाड यांनी हे घुमजाव केलेला आहे। माझी कॉपी करणं उबाठाच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं होतं। पहिली गोष्ट तर या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाहीये। रिकामचोट विरोधी पक्ष राहिलेला आहे। लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगारांवर बोललं पाहिजे। विरोधी पक्षाचं ते काम असतं, पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्राला सगळ्या विरोधी पक्षाची आहे। आणि माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावं लागतील। माझी कॉपी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉपी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। अशा ह्या आक्रमक अवलादीचे जे लोक आहेत, तेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये मिळाल्यामुळे एकनाथ शिंदेंची सुद्धा अधोगती व्हायला लागलेली आहे। संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीने काल बरळ उकलेली आहे, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलेली आहे, पाहिलेली आहे। त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातली जनताच त्यांचा बाप त्यांना दाखवून देईल असं मला वाटतं। महाराष्ट्रात आणि देशात महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतल्या आमदारांच्या विरोधामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केले। त्यामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपल्या मतदारसंघात सुद्धा आपलं बॉक्सिंग मारतानाचं एक प्रतिकात्मक आंदोलन केलं। त्यावर मी तुम्हाला हे उत्तर दिलं की माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही। उबाटाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची औलाद नाही, हे माझे शब्द आहेत। तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचं नाव करून टाकलं। एवढा कुठे शब्दाचा विपर्यास करत असतात का? बाळासाहेब ठाकरे हे रक्तानं उद्धव साहेबाचे वडील आहेत, पण लाखो महाराष्ट्रातल्या तमाम आमच्यासारख्या सैनिकांचे पण ते बाप आहेत।